भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते वैद्य रामदास आव्हाड सर यांना आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान. दिनांक 25 फेब्रुवारी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026च्या उद्घाटन सत्रात भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते आदरणीय वैद्य रामदास आव्हाड सर यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रतजी, माननीय श्री प्रतापरावजी जाधव, राज्यमंत्री आयुष स्वतंत्र प्रभार, इतर मंत्रीगण, आयुष सेक्रेटरी पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा सर, अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन अध्यक्ष पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्रजी त्रिगुणा सर व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, वैद्यगण व 6000हून अधिक विद्यार्थी डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टर रामदास आव्हाड यांनी आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या 4 दिवसीय आरोग्य मेळाव्यासाठी हजारो वैद्यगण व लाखाहून अधिक सामान्य जन उपस्थित राहणार आहे. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभ हस्ते आजपर्यंतचा सर्वोच्च सन्मान मिळणे ही आजपर्यंत केलेल्या आयुर्वेद कामाची पावती आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पुरस्कारार्थी डॉक्टर रामदास आव्हाड यांनी व्यक्त केली. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. श्री रामदास आव्हाड जी लगभग 38 सालों से कोकरगांव जैसे ग्रामीण गांव में आयुर्वेद प्रैक्टिस कर रहे हैं. आज तक 54 राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, सर्वोच्च राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2023. 25 वर्ष से इन्होंने शिरडी में आयुर्वेद सेवा प्रदान कर रहे हैं. धन्यवाद राष्ट्रपति महोदया जी.